जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बघा जे डी-बाटूची एक्झाम असते, जी एंड सेमिस्टरची एक्झाम असते डी-बाटूची. समजा जर तुम्ही ती दिली नाही, एंड सेमिस्टरची एक्झाम तुम्ही दिली नाही, तर रिमेडियल एक्झाम तुम्हाला देता येईल का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण बघणार आहोत. जसं की तुम्ही जर अब्सेंट होता काही कारणास्तव, तर तुम्हाला रिमेडियल एक्झाम देता येईल का? तेच आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. बघा, आता एंड सेम जर तुम्ही नाही दिली तर रिमेडियल एक्झाम देता येईल का? बघा, आता एंड सेम नाही दिली म्हणजे काय, का तुम्ही अब्सेंट होता. बघा, होऊ शकतं की तुम्हाला काही कारणास्तव त्या दिवशी प्रॉब्लेम आला होता, तर तुम्ही परीक्षेला येऊ नाही शकला, म्हणजे अब्सेंट होता. जसं की नाहीतर तुम्ही जो एक्झाम फॉर्म आहे तो फिल नव्हता केला, एक्झाम फॉर्म भरला नव्हता, किंवा हेल्थ इश्यू, जसं मी सांगितलं काही कारणास्तव तुम्ही हेल्थ इश्यूमुळे किंवा काहीमुळे एंड सेमिस्टरची जी एक्झाम आहे ती नाही देऊ शकला, किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम, जसं की पैसे नव्हते म्हणून समजा फॉर्म फिल केला नाही. अशा प्रॉब्लेममुळे जर तुम्ही एंड सेमिस्टर नाही दिली, तर बघा तुम्हाला जी रिमेडियल एक्झाम आहे ती नाही देता येणार. म्हणजे बघा, त्यांचा एक क्रायटेरिया आहे. जर रिमेडियल एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही जे आहेत एंड सेमिस्टरमध्ये हजर पाहिजे, म्हणजे तिथे प्रेझेंट पाहिजे. बघा, जर एंड सेमिस्टरमध्ये तुम्ही पूर्ण कोरा पेपर दिला तरी तुम्हाला रिमेडियल देता येईल. पण जर तुम्ही अब्सेंट असाल तिथे, जर तुम्ही पेपरला आलाच नाही, तर तुम्हाला रिमेडियल एक्झाम देता येणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की जर तुम्ही प्रेझेंट नसाल, जर तुम्ही एंड सेम नाही दिली, तर तुम्हाला रिमेडियल एक्झाम देता येणार नाही.